ओम शांती. ओम शांती. आजच्या मुरलीमध्ये ना बाबांनी कर्माची एक खूप सुंदर आणि गुह्यक गती समजावून सांगितली आहे. हो, सत्ययुगातलं अकर्म आणि कलियुगातलं विकर्म. अगदी. यातला फरक आणि गंमत म्हणजे त्यातून स्वतःला बदलण्याची एक अगदी सोपी युक्ती सुद्धा दिली आहे. आणि यावर विचार करताना एक प्रश्न सहज मनात येतो की नाही? कोणता? आपण रोज म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत कितीतरी कर्म करत असतो, पण प्रत्येक कर्माचा आपल्या मनावर, आपल्या आत्म्यावर काय परिणाम होतो? हां, एक सूक्ष्म ठसा उमटत असतो. बरोबर. आपण त्या परिणामांचा कधी विचार करतो का? चला आज याच विषयावर थोडं खोलवर चिंतन करूया. नक्कीच. बाबांनी सुरुवातीलाच आपली खरी ओळख सांगितली आहे. ते म्हणतात, गोड मुलांनो, तुम्ही सर्व आत्मा भाऊ आहात. आणि आपला पिता एकच परमात्मा आहे. हो, हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण मला वाटतं हाच सगळ्या ज्ञानाचा पाया आहे. अगदी. कारण जोपर्यंत आपण स्वतःला शरीर समजतो, मी अमुक तमुक, तोपर्यंत भेद आणि संघर्ष तर राहणारच. बरोबर. हे एकच ओळख आपल्याला कितीतरी मानसिक गुंत्यातून सोडवते. हो ना. मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर माणसाचा बहुतांश ताणतणाव हा त्याच्या बाह्य ओळखीमुळे येतो. माझी नोकरी, माझं पद, माझा परिवार. असं. अगदी. या गोष्टी बदलल्या की माणूस खचून जातो. पण जेव्हा ओळख आंतरिक बनते, म्हणजे मी एक शांत स्वरूप आत्मा आहे, तेव्हा बाहेरच्या परिस्थितीत कितीही चढ उतार आले तरी आतला समतोल ढळत नाही. बरोबर. ही एक प्रचंड मोठी मानसिक शक्ती आहे. पण हे प्रत्यक्षात आणणं थोडं अवघड नाही का? म्हणजे दिवसभर आपण वेगवेगळ्या भूमिकांमध्ये असतो. ऑफिसमध्ये वेगळे, घरी वेगळे. हो. या सगळ्या भूमिका निभावताना मी आत्मा आहे ही स्मृती कशी टिकवायची? हा सराव कसा करायचा? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि खरंय, ही गोष्ट एका दिवसात साध्य होत नाही. म्हणजे हा एक सराव आहे. हो. जसा आपण रोज व्यायाम करतो, सुरुवातीला जाणीवपूर्वक स्वतःला आठवण करून द्यावी लागते. अच्छा. प्रत्येक तासाला 1 मिनिट थांबून फक्त विचार करायचा, या क्षणी ही भूमिका कोण निभावत आहे? मी एक आत्मा. सुरुवातीला ही कृत्रिम वाटेल, पण हळूहळू ही तुमची सहज वृत्ती बनते. म्हणजे देहात राहून देहाच्या भूमिका पार पाडता येतात, पण आतून अलिप्त राहून. अगदी. अच्छा. म्हणजे देहाच्या बंधनात न अडकता कर्म करणं. आणि इथेच मला वाटतं कर्माचं विज्ञान सुरू होतं, जे बाबांनी आज उलगडलं आहे. सतयुगातलं अकर्म आणि कलियुगातलं विकर्म. हो, हा फरक मला खूपच आकर्षक वाटला. बाबा म्हणतात सतयुगात कोणतंही कर्म केलं तरी त्याचं पाप पुण्य लागत नाही. हो, ते कर्म अकर्म असतं. आणि याचं कारण खूप सुंदर आहे. काय आहे? कारण तिथे कर्म करण्याच्या मागे कोणताही विकार नसतो. राग, लोभ, मोह, अहंकार. ज्याला रावण म्हटलंय. बरोबर. ते तिथे अस्तित्वातच नसतात. त्यामुळे कोणतीही क्रिया, मग ती जेवण करण्याची असो वा फिरण्याची, ती अगदी सहज, नैसर्गिक आणि शुद्ध भावनेने होते. तिच्यावर कोणत्याही नकारात्मक ऊर्जेची सावली नसते. अजिबात नाही. आणि या उलट कलियुगात इथे अगदी साधं बोलणं सुद्धा विकर्म बनू शकतं. हे कसं? हे थोडं आणखी सोपं करून सांगाल का? नक्कीच. समजा आपण जेवत आहोत. सतयुगात आत्मा शरीराला आवश्यक आहे म्हणून आनंदाने जेवण करते. ते झालं अकर्म. पण कलियुगात जर लोभामुळे गरजेपेक्षा जास्त खाल्लं किंवा जेवताना दुसऱ्याचा द्वेष केला तर तीच जेवणाची क्रिया विकर्म बनते. अच्छा. क्रिया तीच आहे, पण तिच्या मागे असलेली चेतना म्हणजे कॉन्शियसनेस बदलली. अगदी. विकारांमुळे, रावणाच्या प्रभावामुळे प्रत्येक कर्माला पापाचं एक सूक्ष्म आवरण चढतं. आणि माहितीये का, इथे मला विज्ञानाचा एक मुद्दा आठवतोय. ओ. सांगा ना. हे अगदी आपल्या मेंदूच्या कार्यप्रणालीसारखं आहे की नाही, ज्याला आपण न्यूरल पाथवेज म्हणतो. विचारांच्या सवयी. अगदी बरोबर पकडलंय. हो. बाबा ज्याला विकर्म म्हणतात, ते आधुनिक भाषेत आपल्या मेंदूतील नकारात्मक सवयांचे पक्के झालेले मार्गच आहेत. निगेटिव्ह न्यूरल पाथवेज. अच्छा. जेव्हा आपल्याला पहिल्यांदा राग येतो तेव्हा मेंदूमध्ये एक कच्चा रस्ता तयार होतो. आपण पुन्हा त्याच परिस्थितीत तसाच रागवतो तेव्हा तो रस्ता थोडा पक्का होतो. आणि असं वारंवार केल्याने त्या रस्त्याचा जणू हायवे बनतो. मग एखादी छोटीशी गोष्ट घडली तरी मन पटकन त्याच रागाच्या हायवेवर धाव घेतं. वा. म्हणजे यालाच विकर्माचा साठा असं म्हटलं जाऊ शकतं. हो. म्हणजे बाबा हजारो वर्षापूर्वी जे सांगत होते ते आजचं विज्ञान सिद्ध करतंय. अगदी. आणि मग बाबांनी जो आत्म्याच्या प्रवासाचा उल्लेख केलाय की आत्मा 24 कॅरेट सोन्यासारखी सतोप्रधान असते आणि हळूहळू भेसळ मिसळून तमोप्रधान बनते. तर ही भेसळ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हेच नकारात्मक न्यूरल पाथवेज अधिकाधिक पक्के होत जाणं आहे. अगदी तसंच आहे.
प्रत्येक नकारात्मक संकल्प, प्रत्येक विकारी कर्म हे त्या शुद्ध सोन्यात टाकलेल्या तांब्याच्या कणासारखं आहे. आणि जन्मजन्मांतरात हे कण मिसळत जाऊन आज आत्मा आपली मूळ चमक हरवून बसली आहे. तिची शुद्ध सतोप्रधान अवस्था जणू झाकोळली गेलीय. ठीक आहे. मग इथपर्यंत सगळं स्पष्ट झालं, समस्या कळली, तिचं मूळही कळलं. पण यावर उपाय काय? या तमोप्रधान अवस्थेतून, या पक्क्या झालेल्या नकारात्मक सवयींमधून बाहेर कसं पडायचं? यावर बाबांनी एक खूपच सोपी युक्ती सांगितली आहे. हो, आणि ती युक्ती इतकी सहज आहे की सुरुवातीला विश्वास बसत नाही. काय म्हणतात बाबा? बाबा म्हणतात, मुलांनो, फक्त माझी आठवण करा. कोणतंही मोठं कर्मकांड नाही, हठयोग नाही. फक्त एक प्रेमळ स्मृती. हो, जसं पारसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं, तसं परमात्म्याच्या आठवणीने या तमोप्रधान आत्म्याचं पुन्हा शुद्ध सोन्यात रूपांतर होतं. पण आठवण करणे याचा नेमका अर्थ काय? म्हणजे फक्त नाव घेणं? आणि या एका आठवणीने मेंदूमध्ये पक्के झालेले ते हायवे कसे बदलणार? खूप सुंदर प्रश्न. आठवण करणे म्हणजे केवळ तोंडाने देवाचं नाव घेणं नाही, तर जाणीवपूर्वक एक नवीन सकारात्मक विचार निर्माण करणे. अच्छा. जेव्हा आपण अभ्यास करतो की मी एक शांत स्वरूप आत्मा आहे आणि माझे पिता परमात्मा शांतीचे सागर आहेत, तेव्हा आपण मेंदूत एक नवीन सकारात्मक आणि शांततेचा मार्ग तयार करायला सुरुवात करतो. म्हणजे आपण जुन्या रागाच्या हायवेला समांतर एक नवीन शांतीचा रस्ता बांधत आहोत, असं म्हणता येईल का? अगदी अचूक. यालाच विज्ञान न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतं. न्यूरोप्लास्टिसिटी. हो, म्हणजेच आपला मेंदू हा दगडासारखा पक्का नाही, तो मातीसारखा लवचिक आहे. आपण त्याला सरावाने नवीन आकार देऊ शकतो, त्याला रिवायर करू शकतो. वा. रोजच्या अमृतवेळेच्या ध्यानाने आणि मुरली चिंतनाने आपण हा शांतीचा नवीन रस्ता अधिक पक्का करत जातो. आणि जसजसा हा नवीन रस्ता वापरात येतो, तसतसा जुना रागाचा हायवे आपोआप वापरातून नाहीसा होतो. बरोबर, त्यावर जणू गवत उगवतं. याचा अर्थ आपण आपल्या भावनांचे आणि प्रतिक्रियेचे मालक बनू शकतो. हो. म्हणजे बाहेर एखादी घटना घडली, कोणी अपमान केला, तर पूर्वी मन थेट रागाच्या हायवेवर धावायचं. पण आता या सरावामुळे आता त्या घटनेत आणि आपल्या प्रतिक्रियेत एक पॉज येतो, एक अवकाश निर्माण होतो. तो पॉज म्हणजे आत्मिक स्मृती. अगदी. त्या एका क्षणात आपल्याला निवड करण्याची संधी मिळते. जुन्या सवयीच्या रस्त्याने जायचं की नवीन शांतीच्या रस्त्याने. यालाच इमोशनल रेग्युलेशन म्हणतात. रिॲक्ट करण्याऐवजी रिस्पॉन्ड करायला शिकणं. हो, आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण शांततेचा मार्ग निवडतो, तेव्हा आपण एक विकर्म टाळतो आणि स्वतःला अधिक शक्तिशाली बनवतो. हे तर खूपच व्यावसायिक आहे. म्हणजे बाबांचं ज्ञान हे केवळ परलोकासाठी नाही. नाही, ते तर या जीवनातील प्रत्येक क्षण शांततेने आणि आनंदाने जगण्यासाठी आहे. यालाच बाबा मानसिक स्वच्छता म्हणजे मेंटल हायजीन म्हणतात का? बरोबर. आपण रोज शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी स्नान करतो ना? हो. पण दिवसभरात लोकांच्या बोलण्याने, परिस्थितीमुळे मनावर जी नकारात्मकतेची धूळ जमा होते, तिचं काय? तिची स्वच्छता कशी करायची? बाबांची आठवण आणि त्यांचं ज्ञान हे त्या मनासाठीचं रोजचं स्नान आहे. या स्नानाने मन हलकं, शुद्ध आणि शक्तिशाली बनतं. आणि स्वच्छ, शक्तिशाली मनच नेहमी आनंदी राहू शकतं. हो. बाबांनी आज वरदानात म्हटल्याप्रमाणे आपण घाबरण्याचा डान्स सोडून आनंदाचा डान्स करणारे बनतो. अप्रतिम. बाबांचं ज्ञान हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा किती सुंदर संगम आहे, नाही का? खरंच. चला, या सुंदर विचारांचा सार आपण पुन्हा एकदा पाहूया. आजच्या मुरलीतून आपण 4 मुख्य गोष्टी शिकलो. पहिली म्हणजे आपली खरी ओळख. आपण शरीर नसून एक आत्मा आहोत आणि सर्व आत्मे भाऊ आहोत. दुसरी गोष्ट कर्माचं विज्ञान. सत्युगात विकारांअभावी कर्म अकर्म असतं, तर कलियुगात विकारांमुळे ते विकर्म बनतं. तिसरी गोष्ट आत्म्याची यात्रा. आत्मा 24 कॅरेट सोन्याप्रमाणे सतोप्रधान असते, पण विकारांच्या भेसळीमुळे तमोप्रधान बनते. आणि चौथी, सगळ्यात महत्वाची गोष्ट, परिवर्तनाची युक्ती. परमात्म्याच्या एका आठवणीने आपण पुन्हा तमोप्रधानमधून सतोप्रधान बनू शकतो. आणि या आध्यात्मिक ज्ञानाला आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही समजून घेतलं. हो. पहिला म्हणजे विचारांचे पॅटर्न्स. विकर्म म्हणजे मेंदूत तयार झालेले नकारात्मक विचारांचे पक्के मार्ग. दुसरं, सवयी बदलण्याचं विज्ञान. बाबांची आठवण म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटीचा वापर करून नवीन सकारात्मक मार्ग तयार करणे. म्हणजे मेंदूला रिवायर करणे. तिसरा म्हणजे भावनात्मक संतुलन. आत्मिक ज्ञान आपल्याला घटना आणि प्रतिक्रिया यात एक पॉज देतं, ज्यामुळे आपण शांतपणे निर्णय घेऊ शकतो. आणि चौथी गोष्ट, मनाची शुद्धता.
बाबांची आठवण ही रोजची मानसिक स्वच्छता आहे जी मनाला स्थिर आणि शक्तिशाली बनवते. चला, याच शक्तिशाली विचारांना आता आपण आपल्या स्वमांच्या अभ्यासात आणूया. मी काही स्वमान घेईन, आपण सर्वजण शांतपणे त्याचा अनुभव करूया. शांत आणि हळू आवाजात, मी एक शांत पवित्र आत्मा आहे. माझे पिता परमात्मा शिव माझे साथी आहेत. मी मास्टर नॉलेजफुल आत्मा आहे. मी सदैव आनंदाचा डान्स करणारी आत्मा आहे. माझे प्रत्येक कर्म श्रेष्ठ आहे. माझे प्रत्येक संकल्प महान आहेत. मी आता सतोप्रधान बनत आहे. 24 कॅरेट शुद्ध सोनं. मी सर्व बंधनांपासून मुक्त, जीवनमुक्त आत्मा आहे. चला, काही क्षण सर्व विचारांपासून दूर, स्वतःला या शरीरापासून वेगळे अनुभव करा. मी एक चमकणारा तारा आहे, या भ्रुकुटीच्या मध्यस्थित, शांत, शक्तिशाली. आता आठवण करा आपल्या प्रिय बाबांची. शांतीचे सागर, ज्ञानाचे सागर, प्रेम आणि शक्तीचे स्रोत. त्यांच्याकडून शांती आणि शक्तीची सोनेरी किरणं माझ्यावर, या आत्म्यावर येत आहेत. मी आत्मा या किरणांनी चार्ज होत आहे. माझी सर्व नकारात्मकता संपत आहे. मी शांत स्वरूपात्मा आहे. मी शक्ती स्वरूपात्मा आहे. ओम शांती.